सदा तरुण राहण्यासाठी व केस मुलायम ठेवण्यासाठी व त्वचा टवटवीत राहण्यासाठी मी बनवत आहे आवळ्याचा मुरंबा. चला तर मग बघूया कशी बनवायची रेसिपी. मी हे आवळे धुवून घेतलेले आहेत व कापडाने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत, कोरडे केलेले आहेत एकदम. आता मी कढई घेत आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून अशा पद्धतीनं मी केलेली आहे आणि आता मी हे गरम उकळी येऊपर्यंत गरम करत आहे. आता उकळी आलेली आहे. मी हे कोरडे केलेले आवळे याच्यामध्ये कढईमध्ये घालत आहे. अशा पद्धतीनं मी हे आवळे कढईमध्ये घातलेले आहेत व मी 20 मिनटं उकळण्यासाठी ठेवलेले आहेत. 20 मिनिटांनी तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीनं उकळलेले आहेत. याची वाफसुद्धा येत आहे मस्तपैकी. आता मी ह्याच्या बारीक पाकळ्या करून घेत आहे. अशा पद्धतीनं ह्याच्या बारीक पाकळ्या करायच्या आहेत मस्तपैकी. आता मी समप्रमाणात साखर घेत आहे. पाऊण किलो ही साखर आहे, तेवढेच आवळे देखील आहेत. आता मी कोरडी कढई घेत आहे, त्याच्यामध्ये मी हे बारीक पाकळ्या केलेले आवळे टाकत आहे आणि समप्रमाणात तेवढीच साखर आहे ती मी टाकत आहे. आता दोन्ही एकजीव करून मी हलवत आहे. 5 मिनटासाठी मी हे दोन्ही हलवून घेत आहे. आता 5 मिनटं झालेली आहेत आणि आता मी हे 20 मिनटासाठी हलवण्यासाठी ठेवत आहे. 20 मिनटं हलवून घेत आहे. मी याच्यामध्ये विलायची घालत आहे. हे साखरेचं पाणी झालेलं आहे, हे दिसत आहे. हे 20 मिनटं अशाच पद्धतीनं तुम्हाला हलवत गरम करून घ्यायचे आहेत. आता 20 मिनटं पूर्ण झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं हा मुरब्बा तयार झालेला आहे. आणखी 10 मिनटं मी याला हलवून घेत आहे. 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा कलर आलेला आहे ह्याला. हा खूप छान मस्तपैकी दिसायला लागलेला आहे. अजून 5 मिनटं मी हलवत आहे ह्याला. मी एकूण 30 ते 40 मिनटं हा आवळा हलवलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीनं हा आपला मुरब्बा तयार झालेला आहे. हा आहे आपला मुरब्बा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.